तर बच्चू कडू जो निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य आहे। बच्चू कडूंच्या निर्णयाच्या पाठीमागे आम्ही उभे आहोत। अमरावतीतील प्रहारच्या कार्यकर्त्यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। तर प्रहारच्या कार्यकर्त्यांसोबत बातचीत केली आहे आमचे लोकशाही मराठीचे प्रतिनिधी सूरज दाहाट यांनी। शिवसेना शिंदे गटाकडून प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांना विधान परिषदेवर संधी दिली जाणार असल्याची जोरदार चर्चा या ठिकाणी सुरू आहे। जर पाहिलं तर शिंदे गटाचे जे अध्यक्ष आहेत एकनाथ शिंदे यांनी स्वतः सांगितलेलं आहे की या संदर्भात स्वतः बच्चू कडूंना प्रहार पक्ष जो आहे शिवसेनेमध्ये विलीन करावं लागेल अशी एकंदरीत सर्वत्र चर्चा आहे। या संदर्भात माझ्यासोबत बोलण्यासाठी प्रहारचे काही कार्यकर्ते आहेत, प्रमुख पदाधिकारी, शहराध्यक्ष असतील, पदाधिकारी असतील, जे महत्त्वाचे बच्चू कडूंचे आज गेल्या अनेक वर्षापासून जे बच्चू कडू सोबत जुळलेले कार्यकर्ते ते आहे। जे बच्चू भाऊ जोही काही निर्णय घेतील, जे काही आमच्याबद्दल बोलतील, ते शिंदे साहेबांकडून त्यांना काय ऑफर आलेली आहे, काय सांगितलेलं आहे। पण मला तर असं वाटते की बच्चू भाऊंना बच्चू भाऊंसाठी ऑफर नाही आहे। जर बच्चू भाऊंना जर मंत्रिपद मिळत असेल, आमदारकी मिळत असेल, तर ते या महाराष्ट्रातील सर्व वंचित घटकांसाठी एक आनंदाची बातमी आहे। परंतु जो काही निर्णय घेतील, जे काही शिंदे साहेब सांगतील आणि बच्चू भाऊ जो काही निर्णय मान्य करतील, तो सर्व आमच्या पदाधिकाऱ्यांना, सर्व कार्यकर्त्यांना आणि महाराष्ट्रातील सर्व जनतेला जे बच्चू भाऊच्यावर प्रेम करतात त्यांना मान्य राहील। 350 गुन्हे बच्चू भाऊवर या आंदोलनामध्ये लोकांना, गरिबांना, शेतकऱ्यांना न्याय देताना बच्चू भाऊवर लागले आहे। आणि त्यांच्या मागे जे महाराष्ट्रातील संपूर्ण जे कार्यकर्ते असेल, जे लोक असतील, हे नागरिक असतील, गरीब असतील, ते बच्चू भाऊ जो निर्णय घेईल, बच्चू भाऊच्या निर्णयाच्या पाठीशी आम्ही कार्यकर्ते खंबीरपणे उभे राहू। त्यांच्या निर्णयाच्या पाठीशी आम्ही तो निर्णय घेईल त्याच्याशी पाठीशी आम्ही बच्चू भाऊ, आमची सर्व महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांची एक विनंती आहे बच्चू भाऊला की त्यांनी विधान परिषद घ्यावी आणि राहिला प्रश्न विलिनीकरणाचा याचा त्याचा तो त्यांचा निर्णय आहे। तो निर्णय जे बच्चू भाऊ घेतील, सर्व महाराष्ट्रातील दिव्यांग बांधव बच्चू भाऊ सोबत राहतील। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।